13 वर्ष पूर्ण. 13 मेरा 13 मेरा एक नंतर 14 वर्ष पूर्ण होती. बरं तुमचं माहेर कुठलं? मनोर, वैजापूर तालुका. वैजापूर का? येवला वैजापूर कसं? मनोर शूरबंगला. माहिती आहे मला, माझी ताई असते कोपरगाव त्याच जातो. बरं सर तुमचं नाव सांगा पूर्वी. संदीप हरिभाऊ पवार. तुम्ही काय करता? मार्केटिंग जॉब करतो. मार्केटिंग करता. असं वाटलं होतं की तुमच्या मिसेस या ठिकाणी पैठणी विनर होतील म्हणून? मला माहिती हे बघा याचा अर्थ हे बघा मॅडम, मी टाइम इज मनी, मी वेळेचा एवढा पक्का आहे. मी निलिमाला भाऊजी सांगितलं मी तिथून दळगावतून 4 निघा, शार्प 6 आली तर पोहोचणार. मी 5:45 पोहोचलो. आलो, थांबलो, पुढे झालो. इथं आलो, सोनवणे भाऊ आम्हाला भेटले. त्यांना सांगितलं असं ऑपरेटिंगचे 1-2 जण भेटले, माझी काही परिस्थिती नव्हती. परत आम्ही मंदिरामध्ये गेलो. ॲडव्हर्टाईज नाही, काहीच नाही. म्हटलं कसं काय, पण तरी विदाऊट ॲडव्हर्टाईज एवढा परफॉर्मन्स या ठिकाणी आणि तुमचं एवढं प्रेक्षकांनी या ठिकाणी प्रतिसाद केला त्याबद्दल खरं तुमचं अभिनंदन. आता तुम्हाला प्रपोज मारायचं आहे? बरं काय तुमचं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? बरं पण ठीक आहे. तुम्हाला एक प्रश्न विचारायचा वहिनी, हे आता ज्यांचे लग्न झालेले नाही आहेत त्यांच्यासाठी प्रश्न. लग्न करावं की नाही करावं? ऑनलाईन चालू आहे, घ्या. लग्न करावे की नाही करावं हे फुल तुमच्या हातात घ्या. कोणीच नाही ना? नाही करावं. हा, नाही करावं तर कारण सांगा. नाही करावं तर कारण सांगा आणि करावं ते सुद्धा कारण सांगा. शास्त्रीय कारणे द्या, आपण होतं. तुमचं काय मत आहे? लग्न नाही करावं कारण? लग्नाच्या आधीचं जीवन खूप वेगळं असतं आणि लग्न झाल्यानंतर खूप जबाबदाऱ्या सांभाळावं लागतात. हे बघा, जो चॅलेंज घेतो, एक्सेप्ट करतो तोच खरा योद्धा असतो. तुम्हाला जबाबदारी, तुम्ही रणरागिणी आहात. तुम्ही आंबा, काली, जगदंबा सर्व रूप दाखवता. ज्यांचे लग्न झालेले त्या पुरुषाला विचारा त्यांच्या बायकांची रूप कशी असतात. बरोबर. पण तरी सुद्धा आपल्याला मेसेज काय द्यायचं की लग्न करावे की नाही करावं? नवीन पिढीने लग्न करावं की नाही करावं? आता आपण तपासतो आहोत. आता एक बाई म्हटली काल परवा म्हणतो लग्न असा लाडू आहे, खाऊन पश्चाताप करा, न खाता पश्चाताप करा. मला ठीक आहे, आता आपण तर खाल्लेच, पण आता या पोराला काय मेसेज द्यायचे? तर माझ्या मते असं आहे की लग्न सर्वांनीच करावं, केलंच पाहिजे. मी सुद्धा केलं, कारण जीवनामध्ये नुसता आनंद काय करायचं? लग्न केल्यावर तू ज्यांना समजलं. आता तुम्ही त्यांच्यासाठी काय म्हणायचं? प्रपोज करायचं, आय लव्ह यू म्हणायचं. बोला. हा, गुढी घर बसायचं आणि एक काम करा, इथं समोर या. हे बघा